हॅलो गाईज, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आज आहे सोमवार, श्रावणी सोमवारातला दुसरा सोमवार. सो आज मी मंदिरात जाणार आहे. मी आज हेअर वॉशही केलं आहे त्यासाठी. सो बाबू, ए शनू, उठ. जायचं आहे ना आपल्याला, मंदिरात जायचं आहे ना. उठ बबडू, फटाफट उठ, रेडी हो. उठ बच्ची. And this is my morning first meal, almonds and walnut. आज सेकंड सोमवार आहे, दुसरा सोमवार आहे, दुसरा श्रावणी सोमवार आहे. तर महादेवाला आज तीळ वाहतात. सो मी आज तिळाची रांगोळी काढत आहे. आणि मी महादेवाला अभिषेक करण्यासाठी पंचामृत बनवत आहे. तर मी पंचामृत बनवण्यासाठी घेतलेलं आहे दूध, त्यानंतर घेतलेलं आहे दही, 1 टेबलस्पून किंवा थोडंफार तूप आणि हनी नसेल तर मी साखर यूज केलेली आहे. शक्यतो हनीच यूज करतात, पण मी इथे साखर यूज केलेली आहे कारण माझ्याकडे अवेलेबल नव्हती. आता आम्ही चाललो आहोत मंदिरामध्ये, महादेवाच्या मंदिरामध्ये दर्शन करण्यासाठी. मी सोबत घेतलेलं आहे, बॅगमध्ये पंचामृत घेतलेलं आहे, पाणी घेतलेलं आणि थोडे तिळ घेतलेले आहेत. चला पूजा.
मंदिरात गेलो होतो, तर खूप छान वाटलं. थोडा वेळ बसायची इच्छा होती, पण आमची पुढची काही कामं असल्या कारणाने आम्हाला थांबता नाही आलं. सो भेटूयात. सुदर्शन गेला आहे आतमध्ये ऑफिसमध्ये आणि मी बसलेली आहे गाडीमध्ये आणि मला जाम भूक लागली आहे आणि आज आहे माझा फास्ट. तर डब्याला मम्मीने दिलेली आहे खिचडी आणि मी काही फ्रेंच फ्राईज ऑर्डर केलेले आहेत आणि ज्यूस ऑर्डर केलेला आहे. सो मॅकडॉनल्ड्स मॅकडीवरनं माझं पार्सल पण आलेलं आहे. थँक्यू. मागवलेला आहे मिक्स फ्रूट ज्यूस आणि हे आहे माझं पुण्यातलं कॉलेज, संगीत कॉलेज. तिथे माझ्या खूप साऱ्या आठवणी आहेत आणि हॅपी फ्रेंडशिप डे टू ऑल. आणि जाम चहा प्यायची इच्छा होतीये. आम्ही कोथरूडपासून बघतोय, पण आम्हाला बेस्ट चहावाला पाहिजे, जो की आम्हाला फुगेवाडी येथे अशोका येथेच बेस्ट चाय भेटेल, म्हणून आम्ही थांबलो आहोत. आणि अशोका इज देअर, बेस्ट. आणि सुदर्शन आलेला आहे चाय घेऊन, द मोस्ट अवेटेड. हॅलो. आणि मी आली होती ग्रॉसरी शॉपमध्ये. मला काही ग्रॉसरीज आणि काही फ्रीज कंटेनर्स घ्यायचे होते, सो मी आली होती शॉपिंग. त्यानंतर सुदर्शनचा फ्रेंड म्हणजेच माझा भाऊ राहुल ह्याच्याकडे आम्हाला जायचं होतं. सो त्यांचा खूप क्यूट लहान मुलगा होता शिव. तुला पी दे दादा, तुला पी दे, पटकन दे. पी दे. ओगो म्हणजे ओगो. शिव, महाराज कुठे? मी आलेली आहे घरी आणि मी आज बनवणार आहे पिझ्झा, सगळ्यांचा फेवरेट. आणि पिझ्झासाठी मी एकंदरीत इथे घेतलेली मोझरेला चीज आणि हे आहे ऑरिगॅनो, जे मी आत्ताच मार्केटमध्ये. आणि टोमॅटो व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचा आहे. आणि इथे मी भाज्या पण ऑलरेडी चॉप करून ठेवलेल्या आहेत. म्हणजे फर्स्ट पूर्ण याला केचप, म्हणजे वरून केचप. इथे ओनियन स्प्रेड करून घ्यायचं. खूप सिंपल आणि इझी रेसिपी आहे, असं झटपट स्नॅक्स म्हटलं तरी. त्यानंतर टोमॅटो स्प्रेड करून घ्यायचा आहे, फाईनली चॉप करून घ्यायचं आहे, म्हणजे कसं इझी होतं स्प्रेडिंग करायला आणि खायला सुद्धा. त्यावरती मी आता चाट मसाला ॲड करणार आहे. आत्ताच तोंडाला पाणी सुटले. खूप यम्मी आणि टेस्टी रेसिपी आहे, म्हणजे आपण मार्केटपेक्षाही भारी पिझ्झा होतो असं मला आणि सुदर्शनला तरी वाटतं. तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि आम्हाला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला आमची ही रेसिपी कशी वाटली. चाट मसाला स्प्रेड करून घ्यायचा आहे, त्याच्यानंतर रेड चिली पावडर थोडीशी ॲड करायची. तुम्ही चिली फ्लेक्ससुद्धा पण यूज करू शकता, पण मला चिली फ्लेक्सपेक्षा हा घरगुती मसाला फार आवडतो, म्हणून मी हा टाकून घेते आहे.
थोडंसं सॉल्ट यूज करायचं आहे. ऑलरेडी चाट मसाल्यामध्ये सॉल्ट असतं, त्यामुळे सॉल्टची क्वांटिटी थोडी कमी करायची, म्हणजे जास्त स्प्रेड नाही करायचं आहे. पण बेसवरती थोडंसं साईडलाही घ्यायचं आहे. त्यानंतर मी इथे डॉक्टर ओटकरचं फन फूडचं व्हेज मियोनीज टाकणार आहे. त्यातल्या त्यात श्रावण चालू आहे, त्याच्यामुळे व्हेज पाहिजे. आणि थोडीशी ही मी मार्केटमधून मोझरेला चीज आणलं होतं, तर तेही मी टाकणार आहे. आणि हा बेस मी मस्त स्टीम आलेली आहे तव्याला, त्यावरती मी त्यानंतर हा पिझ्झा बेस मी यावर ठेवणार आहे आणि गॅस एकदम बारीक करणार आहे. आणि त्यावरती मी लगेचच काचेचं झाकण असेल तर काचेचं झाकण ठेवू शकता, किंवा तुम्ही आपला नॉर्मल झाकण सुद्धा ठेवू शकता. तो आतमध्ये फ्राय व्हायला लागलेला आहे. आणि मी एक बेस मी ओव्हनमध्ये पण यूज करणार आहे. सो तुम्ही दोन्हीही, ज्यांच्याकडे ओव्हन असेल ते ओव्हनमध्ये ट्राय करू शकता, ज्यांच्याकडे गॅस असेल तर गॅसवरही खूप छान होतं. फक्त चेक करायचं बारीक गॅस करून, म्हणजे बेस फार जळणार नाही, क्रिस्पी होईपर्यंतच त्याला हे. टायमिंग किती लावायचं आहे? एकदम गरम आहे. इतका सुंदर झालाय, एकदम छान झालाय. म्हणजे जो जसं आपण डॉमिनोजमध्ये खातो त्या पद्धतीने पिझ्झा झालेला आहे.